झालं. To create database. What is database? Information. कसली इन्फॉर्मेशन? काय इन्फॉर्मेशन? कोणत्या फॉर्मॅट मध्ये इन्फॉर्मेशन? स्ट्रक्चर फॉर्मॅट. ओके, व्हेरी सिंपल. SQL म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. यात आपण डेटाबेस तयार करतो. त्यात इन्फॉर्मेशन स्टोअर असते कॉलम अँड रोजच्या फॉर्मॅट. बरोबर. ओपन वेब ऍप्लिकेशन सिक्युरिटी प्रोजेक्ट या संस्थेने मागच्या जवळपास 8 ते 9 वर्षापासून इंजेक्शन ही सगळ्यात मोठी व्हलनरेबिलिटी आहे, सगळ्यात मोठा अटॅक आहे असं सांगितलेलं आहे. 2022 मध्ये पण त्यांनी सांगितलं इंजेक्शनने पूर्ण जग सगळ्यात जास्त त्रस्त आहे. इंजेक्शन अटॅक. मग ते इंजेक्शन अनेक प्रकारचे आहेत. कमांड लाइन एक्झिक्युशन आहे, क्रॉस साइट स्क्रिप्टिंग आहे, SQL इंजेक्शन अटॅक आहे. त्यापैकीच आपण आज SQL इंजेक्शन अटॅक बघणार आहोत. ओके. सो व्हॉट विल हॅपन, सी दॅट. व्हेरी सिंपल क्वेरी. एक सिंपल क्वेरी आहे ती मी इथे तुम्हाला सांगतोय. .php question mark equals to. ओके, ही एक सिंपल क्वेरी आहे. मी गुगलला जातोय, गुगलला जाऊन मी ती क्वेरी इथे टाकतोय. एंटर. ती क्वेरी टाकल्यावर ज्या पण वेबसाईट तुम्हाला येत आहेत .php question mark id equals to, त्या सगळ्या वेबसाईट SQL इंजेक्शन अटॅकला वल्नरेबल असू शकतात. म्हणजे त्यांच्यावर तुम्ही SQL इंजेक्शन अटॅक करू शकता. म्हणजे आजच्या तारखेला किती वेबसाईट आहे बघा तशा. तशा आहे 7 नंतर परत अजून असेल 11. म्हणजे आताच मी तुम्हाला अशा हंड्रेड्स ऑफ वेबसाईट दाखवतो आहे की ज्या SQL इंजेक्शन अटॅकला वल्नरेबल आहेत. आता SQL इंजेक्शन म्हणजे काय करणार आहोत आपण? कुठे इंजेक्शन कुठे द्यायचे, कोणाला द्यायचे इंजेक्शन? सगळ्यात जास्त आपण घाबरतो इंजेक्शनला. कशाला ते इंजेक्शन द्यायचे? दुसरं प्रत्येक वेबसाईटला तुम्ही जातात, त्या वेबसाईटवर कुठेतरी युजर इंटरॅक्शन सेक्शन असतं. बरोबर आहे. कुठेतरी तुम्ही फीडबॅक टाकतात, कुठेतरी युजर नेम टाकतात, पासवर्ड टाकतात, तुमचा मोबाईल नंबर टाकतात, कुठेतरी जागा असते. बरोबर. ती जागा त्या वेबसाईटने एका चांगल्या उद्देशाने दिलेली आहे की जेणेकरून तुमचं लॉगिन व्हावं, कस्टमरचे फीडबॅक आपल्याला भेटावे. पण हॅकर नेहमी कसा असतो? उपद्व्यापी व्यक्ती असतो. तो प्रत्येक गोष्टीचा काहीतरी डिसएडव्हांटेज देतो. तर आपण काय करणार आहोत, जिकडे ही जागा आहे क्वेरी टाकायची, त्या जागी आपण आपल्या SQL चं एक छोटीशी क्वेरी टाकू आणि त्या वेबसाईटचा पूर्ण डाटाबेस काढून घेऊ. 100% डाटाबेस हॅक करू. मग डाटाबेस काय काय असू शकतो? फॉर एक्झाम्पल त्या वेबसाईटची एम्प्लॉयची लिस्ट, त्यांच्या डिटेल्स इन्फॉर्मेशन, प्रोडक्टची लिस्ट, त्यांची इन्फॉर्मेशन, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. तर याला म्हणतात SQL इंजेक्शन अटॅक. जिकडे पण युजर इंटरॅक्शन सेक्शन आहे, फॉर एक्झाम्पल लॉगिन आयडी, पासवर्ड, फीडबॅक एक्सेट्रा, तिथे एक SQL ची क्वेरी टाकायची. ती क्वेरी टाकून त्या वेबसाईटचा डाटाबेस हॅक करायचा. हा आपला बेसिक गोल इथे आहे. अंडरस्टूड? ओके. आपण ते करू शकतो का नाही बघूया. आता आपल्याला मी काय बोललो 90% खात्री भेटली आहे की या वेबसाईट वल्नरेबल आहेत SQL इंजेक्शन अटॅकला. आपल्याला 100% खात्री करून घ्यायची की खरोखर वल्नरेबल आहेत का. एकदम सिंपल आहे. या लिस्ट मधली कोणती पण वेबसाईट ओपन करा, त्याच्या शेवटी फक्त सिंगल इन्व्हर्टेड कॉमा टाका. आपण लहानपणी शिकलेलो आहोत अपॉस्ट्रॉफी. बरोबर. ते अपॉस्ट्रॉफी देतात आणि एंटर करतो.
एंटर केल्यावर जर का तुम्हाला तिथे एसक्यूएल एरर येत असेल तर ती वेबसाईट व्हलनरेबल नाही. एसक्यूएल एरर आली का? नाही. वेबसाईट व्हलनरेबल नाही. मी दुसरी वेबसाईट बघतो. ही वेबसाईट बघूया. एसक्यूएल एरर और एसक्यूएल वॉर्निंग आली याचा अर्थ ती वेबसाईट 100% एसक्यूएल इंजेक्शन अटॅकला व्हलनरेबल आहे. त्या वेबसाईटवर कोणी पण एसक्यूएल इंजेक्शन अटॅक करू शकतं. इथे टाकतो मी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा एंटर. आली का एसक्यूएल एरर? नाही. नो एसक्यूएल. परत इथे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा टाकतोय एंटर. नो एसक्यूएल एरर. तर या वेबसाईट व्हलनरेबल नाहीये. पण जर का एखादी दुसरी वेबसाईट तुम्ही बघाल आणि तिच्यावर जर का एसक्यूएल एरर आली तर ती 100% एसक्यूएल इंजेक्शनला व्हलनरेबल आहे. ही आता या ज्या वेबसाईट मी दाखवल्या तुम्हाला या कधी काळी एसक्यूएल इंजेक्शनला व्हलनरेबल होत्या याच्यावर मी अटॅक करून दाखवले होते. आज दाखवू शकत नाही कारण की त्यांना कळलंय की कोणीतरी आहे व्यक्ती तो त्याच्या ट्रेनिंग साठी आपल्या वेबसाईट यूज करतो. त्याच्यामुळे त्यांनी ती व्हलनरेबिलिटी काढली असते. या परकले वेबसाईटवर जाऊया. इथे टाकूया सिंगल इन्व्हर्टेड कॉमा चेक. यस, व्हेरी गुड. वी गॉट एसक्यूएल एरर. एसक्यूएल एरर आली. काय म्हणते ते एसक्यूएल एरर? काही म्हणू द्या, नो प्रॉब्लेम. इट इज सेइंग that you have an error in your SQL syntax. Check the manual the code that corresponds to your MySQL server version for the right syntax to use near double inverted comma at line 1. म्हणजे कुठलीही एसक्यूएल एरर और वॉर्निंग आली याचा अर्थ हॅकर त्या वेबसाईटला 100% हॅक करू शकतो. ओके. आतापर्यंत मी सांगितलं तुम्हाला हॅक करू शकतो. आता मी तुम्हाला हॅक करून दाखवणार आहे. परत एकदा आपण काय करूया, ही वेबसाईट यूज करायची का? अजिबात नाही. इट विल बी अ सायबर क्राइम अगेन्स्ट मी. मी एक जेन्युइन वेबसाईट घेतो जी टेस्ट वेबसाईट आहे, प्रॅक्टिसिंग वेबसाईट आहे. ती वेबसाईट तुम्ही यूज केली तर नो प्रॉब्लेम. तुम्हाला कुठे काही सायबर क्राइम मध्ये अडचण येऊ शकत नाही. मी टाकतोय ही वेबसाईट. या वेबसाईट वरून आपल्याला एक टूल इन्स्टॉल करायचं आहे. त्याचं नाव आहे हेविज टूल. हेविज डाउनलोड. हेविज फ्री 1.12 फ्री च्या इन्स्टॉल फ्री. हे पण अतिशय डेंजरस टूल आहे. हे ट्रोजन टूल आहे. ट्रोजन म्हणजे काय कळतं का तुम्हाला? ट्रोजन काय असतं? काय काय नाही रॉंग. अजून काय आन्सर आहे का? तो सांगतोय पासवर्ड द्या. पासवर्ड पण इथे आहे बघा. darknet 123 ऑलरेडी त्यांनी पासवर्ड देऊन ठेवला. कधी काळी दोन साम्राज्य होते. दोन साम्राज्यांच्या महाराजांचे युद्ध झालं. युद्धामध्ये पहिला राजा हारला. हरल्यावर त्याने सांगितलं की बाबा मी हरलेलो आहे, मी हार एक्सेप्ट करतो. त्याच्यानंतर त्याने काय केलं, बाबा आता आपण मित्र झालेलो आहोत, मी हरून गेलोय, माझं राज्य छोटं आहे, माझ्याकडे सैनिक छोटे आहेत, मान्य करतो. मला तुला भेट द्यायची आहे, तुझ्याकडे मला येऊ दे. मोठ्या महाराजाने सांगितलं बाबा भेट तू स्वतःहून देतोय, खूप चांगलं दे बाबा, भेट द्यायला तो. छोट्या राजाने काय केलं, खूप सारे घोडे तयार केले. लाकडाचे घोडे, अतिशय सुंदर दिसणारे. हे लाकडाचे घोडे त्याला तो भेट द्यायला गेला. मोठा राजा जो होता त्याचं जे दरबार होतं, त्याच्या दरबारापर्यंत पोहोचणं सगळ्यात मुश्किल होतं. कारण की त्याच्या दरबाराच्या भिंतीच एवढ्या मोठ्या होत्या आणि तिथे एवढी सगळे पहारेकरी होते का त्या पहारेकरीला भेदून त्या राजावर हल्ला करणं अशक्य होतं. छोट्या राजाने काय केलं, लाकडाचे घोडे तिथे घेऊन गेला. जसही मोठा राजा ते लाकडाचे घोडे, 25 दिलेले
बरोबर छोट्या राजाने त्या घोड्याला अटॅक म्हटलं, त्या लाकडाच्या घोड्यामधून सगळे सैनिक बाहेर निघाले, मोठ्या राजाला एका मिनिटात संपवलं. म्हणजे ज्या राज्याकडे छोटंसं सैन्य होतं त्यांनी पण त्या मोठ्या राजाला संपवलं. ही स्टोरी सांगायच्या मागे रिझन काय आहे, तर ते जे हॉर्सेस यूज केले गेले त्याला त्यांनी म्हटलं ट्रोजन हॉर्सेस. म्हणून हा ट्रोजन अटॅक आपण आता बघत आहोत. ट्रोजन, हा ट्रोजन काय करतो, तुम्हाला आता काय झालं, ॲडॉब पीडीएफ रीडर पाहिजे तो. आपण नेहमीच काय असतो, आपला बाय डिफॉल्ट स्वभाव आहे ॲडॉब पीडीएफ रीडर गुगलवर लिहिलं, पहिली वेबसाईट जी दिसली तिच्यावरून डाउनलोड करून घेतलं. सॉफ्टॉनिक नावाची वेबसाईट होती. आपण अजिबात वेबसाईट वगैरे काही बघितलं नाही. ॲडॉबच्या वेबसाईटला तर मुळीच गेलो नाही, कारण की ती खूप शोधावी लागेल, ती सध्या सापडेल का नाही. सॉफ्टॉनिक वरून ते इन्स्टॉल. पीडीएफ रीडर अतिशय सुंदर पद्धतीने चालू आहे, जसं तुमचं चालू तसं माझं चालू सगळ्यांचं चालू. पण या पीडीएफ रीडर सोबत मी जे ॲडॉब पीडीएफ रीडर वरून इन्स्टॉल केलं त्याची फाईल होती, त्याची फाईल साईज होती 10.12 KB. तुम्ही जे इन्स्टॉल केलं त्याची साईज होती 10.13 KB. हे जे 0.01 KB होतं त्याच्यामध्ये ट्रोजन मॉलवेअर तुमच्याकडे. तुम्ही जेव्हा टूल इन्स्टॉल केलं ॲडॉब पीडीएफ रीडर, त्याच वेळेला हे 0.01 KB चं जे सॉफ्टवेअर होतं अननोविंगली तुम्ही इन्स्टॉल करून घेतलं आणि तुमचा पीसी 100% अटॅक वल्नरेबल झाला, अटॅक. आणि त्या अटॅकरने तुमच्या पीसीवर पाहिजे तसे अटॅक करू शकतो. कळलं? तुम्ही काही चुकी केली का? काहीच नाही. तुमची चुकी काय होती, एकदम छोटीशी. ॲडॉब पीडीएफ रीडरच्या वेबसाईटवर जाऊन ते करायचं होतं. ॲडॉबच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते सॉफ्टॉनिक वरून करून घेतलं किंवा filehorse.com वरून करून घेतलं. या वेबसाईट आपण नेहमीच वापरतो म्हणून यांचे नाव वापरतो. इथे काय आला, ट्रोजन आला आणि ट्रोजन येऊन नकळतपणे आपण आपल्याच पीसीला हॅक करून घेतलं. तर यापुढे आज नंतर जेव्हा आपण टूल डाउनलोड करणार तेव्हा परत सॉफ्टॉनिक किंवा फाइलहॉर्सवर जाणार का? नाही. जेव्हा पण जाणार तेव्हा माझी आठवण करता. ओके, की ट्रोजन येईल बाबा आपल्याला. पासवर्ड टाकतोय, टूलला इन्स्टॉल करतो. यस, तो सांगतोय मला माझा पीसी की हे डेंजरस सॉफ्टवेअर आहे, इन्स्टॉल करू नको. पण नेहमीप्रमाणे आपण हॅकर आहोत आणि हॅकर कोणाचं ऐकत नसतात. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, क्रिएट अ डेस्कटॉप आयकॉन. नेक्स्ट. मी दोन प्रकारे एसक्यूएल इंजेक्शन अटॅक दाखवणार आहे. पहिलं म्हणजे विंडोज यूज करून, दुसरं म्हणजे काली लिनक्स यूज करून. टूल इन्स्टॉल झालेला आहे. इथे मला सिम्पली वेबसाईट टाकायची आहे. मी एक वेबसाईट यूज करतोय जी की डेमो वेबसाईट आहे, testphp.vulweb.com. ही वेबसाईट पहिले इथं ओपन करून बघू. ही टेस्टिंग वेबसाईट आहे. ॲक्युरेटिक्स नावाच्या कंपनीने दिलेली आहे. कुठला पण हॅकर या वेबसाईटला पाहिजे तेवढं हॅकिंग करू शकतो, तो क्राईम नाही. बाकी वेबसाईट तिकडे टाकलं तर काय होईल, इट्स अ बिग क्राईम. मी ही टेस्ट वेबसाईट तिथे टाकतो आणि अनालाइज वर क्लिक करतो. अनालाइज. and after that it will show me which different kinds of databases are available there to hack. परत एकदा ते ओपन करू.
फाइंड करू शकत नाहीये, एरर येते. आपण काय करू, याला बंद करू आणि एक रिअल वेबसाईट बघू. तिच्यावर मी अटॅक करत नाही फायनल, फक्त मी तुम्हाला दाखवतो की कसा अटॅक आपण करू शकतो. रिअल वेबसाईट आपल्याकडे कोणती आली थोड्या वेळापूर्वी? वर्क सायकलिंग. ही रिअल टाइम वेबसाईट आहे, रिअल वेबसाईट आहे. हिची अजिबात आपल्याला परमिशन भेटलेली नाही हॅक करायची. आपण 100% हॅकिंग करत नाहीये, मध्येच आपण ते थांबवतो. ओके, अनालाइज. यस, हे बघा डीबी सर्व्हर आलेला आहे MySQL. डीबी सर्व्हरचं नाव काय आहे? MySQL नावाचा तिकडे एक डाटाबेस आहे. After finding various names of database, you need to click on table, then click on get table. गेट टेबलवर क्लिक करायचं आहे. टेबलवर क्लिक केल्यावर यानंतर तुम्हाला गेट कॉलमवर क्लिक करायचं, गेट डाटावर क्लिक करायचं. जसंही तुम्ही गेट डाटावर क्लिक करता, जो पर्टिक्युलर डाटाबेस आहे तो पूर्णचा पूर्ण डाटाबेस तुम्हाला इथे या टूल मध्ये दिसतो. आपण हा सेम अटॅक काली लिनक्स यूज करून बघूया. तर तिकडून डिटेक्ट होतोय का, इथे तो एरर देतोय. आपण काली लिनक्स यूज करू. काली लिनक्स मध्ये एक टूल आहे ज्याचं नाव आहे SQL मॅप. ॲज अ एथिकल हॅकर एक सजेशन आहे, जेव्हा पण तुम्ही कुठला पण अटॅक करता, प्रत्येक वेळी टर्मिनल बंद करा आणि नवीन टर्मिनल ओपन करा. सेम टर्मिनलवर मल्टिपल अटॅक्स कधी कधी होत नसतात. SQL map is a tool to perform SQL injection attack in Kali Linux. After that, एक simple command लिखो मी. We'll see this command. See that. SQL map -u means what? URL. Which URL? php.web.com. -dbs. dbs means what? Databases. Very first command, I want to extract the name of the databases. That's why I am writing this command over here. आपण ही कमांड रन करून बघूया, डाटाबेसेस भेटतात. हा काली लिनक्स मला वारंवार सांगेल की बाबा करू नको, डेंजर आहे. ओके, पण मी तरी ते केलं आणि मला 2 डाटाबेसेस भेटले. ॲक्युरेट आणि information_schema नावाचे 2 डाटाबेसेस त्या वेबसाईट मध्ये आहेत. या दोघं डाटाबेसला मी हॅक करू शकतो, कारण की ही टेस्ट वेबसाईट आहे, test.php.web. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, आपण 100% त्याला हॅक करू शकतो. मी ॲक्युरेट नावाचा डाटाबेसला हॅक करून दाखवतो. ही कमांड लिहूया. What is the meaning of this command? SQL map -u, name of the website. -u means URL. After that -d. -d means database. Which database I am hacking? Accurate database. ACUARE. After that -table. What it means? It means that I want to extract the table names. Which different tables are there? These are the tables in this database. Artists, cards, category, featured, guest book, pictures, product, users. These are the different tables. म्हणजे माझ्या हॅकिंगची पहिली स्टेप मी केली, मला सगळे टेबल सापडले त्या डाटाबेस मध्ये. आता पुढची स्टेप मला करायची आहे. मला कॉलम्स पाहिजे. त्या टेबल्स मध्ये कॉलम्स कोणते आहेत? पर्टिक्युलर टेबल
See that acute-u http name of the website -t acute-t users. -t means what? -t means table. Which table I have selected? Users table I have selected. -columns means what? I want to extend the columns. That's why I have written here -columns, and I am clicking on enter. You can see different column I have extracted. We can see different columns are there: address, card, CC, email, name, pass, phone, you name. These are the different columns. Now what I want to do? I want to extract the information from this column. That's why I am writing the further command. SQL map -u. -u means URL. -d means database. Which database I have selected? Acute database. -t means table. Which table I have selected? Users table. -c means column. Which column I have selected? Email, name, pass means password. So I want to extract three different columns: email, name, and pass. And I am writing -dump means I want to extract these columns. That's why I am clicking on enter. And now you can see you will get the information from these three columns there. See that I got the information. In this database, email column contains email@email.com. Name column contains John Smith, and pass column contains test. So these are the three different data stored into these three columns. In this way, you can hack the complete server. You can download and save the complete server by this way. Do you understand this? केला का आपण SQL इंजेक्शन अटॅक खरोखर केलं? डाटाबेस हॅक केला? यस. ही इन्फॉर्मेशन कॉन्फिडेंशियल होती. या पूर्ण वेबसाइट वर तुम्ही कुठेही बघाल तुम्हाला ती इन्फॉर्मेशन कुठेच सापडणार नाही. ही तीच वेबसाइट आहे जी आपण हॅक केली. मी लिहितो इथं स्मिथ सापडला नाहीये बघा. जॉन स्मिथ आपण हॅक केलंय ते इन्फॉर्मेशन. म्हणजे जी इन्फॉर्मेशन वेबसाइट वर नाहीये, वेबसाइटचा बॅकएंडला आहे, पूर्ण डाटाबेस आपण हॅक करू शकतो विथ द हेल्प ऑफ SQL इंजेक्शन अटॅक. इट इज व्हेरी डेंजरस काइंड ऑफ थिंग. अंडरस्टूड इज दिस? आफ्टर दैट एक अतिशय मजेशीर गोष्ट बघणार आहोत, पॅरामीटर टॅम्परिंग अटॅक. मी जे बोललो होतो 2000चं तिकीट 100 रुपये 2 रुपये काहीतरी त्याची किंमत करूया. आता आपण एक रियल वेबसाइट यूज करतोय, ती म्हणजे sharmatravels.com. परत एकदा तिच्यावर पूर्ण मी अटॅक करत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जाईल. 100% अटॅक करणार नाही. तिकीटची प्राइस तुम्हाला कमी करून दाखवेल. मी एक FTP घेतलं होतं, तिकडे असंच मी शिकवलं. जोश मध्ये ते प्रोफेसर 2017 साली घरी गेले. त्यांनी शर्मा ट्रॅव्हल्स वरून ऍक्च्युअल तिकीट बुक करून घेतलं. 100 रुपये देऊन त्याची किंमत होती 2000 रुपये. 2017 साली सायबर सिक्युरिटीचा अवेअरनेस एवढा नव्हता. शर्मा ट्रॅव्हल्सच्या एम्प्लॉईने त्यांना कॉल केला. त्यांना सांगितलं सर चुकून तुम्हाला त्या तिकीटची कमी प्राइस दाखवली गेलेली आहे 2000 रुपये. अरे 100 रुपये, त्याची ऍक्च्युअल प्राइस 2000 रुपये आहे. तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत, एकतर आम्हाला 1900 रुपये द्या, एकतर ते तिकीट कॅन्सल करा. त्यांनी ते तिकीट कॅन्सल केलं. ओके. आता तुम्ही तसा उत्साह दाखवणार, तुम्हाला वाटेल तुम्हाला फोन येईल, तुम्हाला फोन येणार नाही. 2022 मध्ये भरपूर सायबर सिक्युरिटी डेव्हलप झालेली आहे, सगळ्यांना माहिती पडून गेलेलं आहे. तुमच्याकडे असं काही केल्यावर गाडीच येईल, बारात येईल, फोन येणार नाही. सर चुकून वगैरे झालेलं नाहीये, तुम्ही हे तिकीट हॅक करून अटॅक करून पॅरामीटर टॅम्परिंग अटॅक करून केलेलं आहे आणि कुंदन सराफ पूर्ण जगाला ते घरोघरी जाऊन शिकवतो आहे. त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. ओके, सो इट इज व्हेरी डेंजरस. पण आपण एक गंमत म्हणून एक अटॅकर कशा प्रकारे अटॅक करू शकतो ते दाखवण्यासाठी मी हे दाखवतो. पर्पसूट एक टूल आहे जे खूप जबरदस्त इम्पॉर्टंट टूल आहे. तुम्ही जर का इंडस्ट्रीमध्ये बोलले मला पर्पसूट येतं, नेसस येतं, OWSP माहित आहे, तुम्हाला इझिली जॉब भेटू शकतो. पर्पसूट एक खूप पॉवरफुल टूल आहे.
पेनिट्रेशन टेस्टिंग साठी जर का माझ्या शेड्यूल मध्ये तुम्ही बघाल तर पेनिट्रेशन टेस्टिंग हा एक टॉपिक आहे. मी हे सगळं पेनिट्रेशन टेस्टिंग वर मॅक्झिमम शिकवतो आहे. सी दॅट व्हेरी फर्स्ट आपण काली लिनक्स मध्ये जाऊ, कारण की वर्कसूट तिथे ऑलरेडी इन्स्टॉल आहे. हा अजून एक प्रश्न आहे, मला अर्थात तुम्ही प्रश्न विचारत नाही पण जे माझे स्टुडंट असतात ते भरपूर प्रश्न विचारतात. तर काली लिनक्स का, कोणाकडे उत्तर आहे का? काली लिनक्स काय? हा ओपन सोर्स आहे. अजून अजून दुसरं उत्तर सिक्युअर आहे. अजून तिसरं उत्तर हा हा हे थोडं परफेक्ट उत्तर. हे सगळे टूल विंडोज मध्ये नाहीये का? सगळे टूल आहेत विंडोज मध्ये. वर्कसूट आहे, वायरचार्क आहे, सगळं आहे. पण विंडोज मध्ये काय आहे, तुम्हाला प्रत्येक वेळी टूल इन्स्टॉल करावा लागेल. त्याच्यामध्ये तुमचं विंडोजचं सी ड्राइव्ह फुल होऊन जाईल. आणि काली लिनक्सने काय केलं आहे, सगळे टूल एकत्र करून तुम्हाला इथे देऊन दिले. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज राहत नाही. हे सगळ्यात पहिले वर्कसूट ओपन करतो. तो म्हणतोय युअर व्हर्जन इज आउटडेटेड. मला तेच आवडतं, मी ओके केलं. परत एकदा तेच सेटिंग्स आहेत. तुम्हाला ट्रॅफिक इंटरसेप्ट करायची आहे, प्रॉक्सी इंटरसेप्ट करायची आहे. मी थोड्या वेळापूर्वी प्रॉक्सी इंटरसेप्टची कन्सेप्ट सांगितली होती. एक्झॅक्टली काय करतो आपण इथे सांगा बरं. इंटरसेप्शन ऑफ प्रॉक्सी, व्हॉट वी आर डूइंग हियर. टेल मी दॅट, व्हॉट आर वी डूइंग. ही जी सेटिंग मी आता करतोय, जी आधी केली ती परत करून दाखवतोय. यात काय करणार आहोत आपण, का करतोय ते. यस स्टुडंट्स, नाही परत एकदा सांगतो. मला काय करायचंय, माझ्या पीसी कडून जाणारे जी पण ट्रॅफिक आहे, ज्या पण सर्व्हरला, जर का मी google.com लिहिलं, google.com ला न जाता मला तिला मध्येच थांबायची माझ्या पीसी वर आणि मला ती चेक करायची. त्यासाठी मी प्रॉक्सी इंटरसेप्ट करतोय. इंटरसेप्शन ऑफ प्रॉक्सी साठी मी काय करतोय, प्रेफरन्सेस वर जातोय, मॅन्युअल प्रॉक्सी कॉन्फिगरेशन करतोय, 127.0.0.1 टाकतोय, जो की माझा लोकल होस्ट आयपी ऍड्रेस आहे. 8080 टाकतोय, जे की वर्कसूट ने यूज केलेला पोर्ट आहे, आणि ओके करतो. यानंतर मी काय करेल, वर्कसूट वर जाईल. वर्कसूट झाला का ओपन, यस झालं. नेक्स्ट करेल, स्टार्ट वर्क करेल. वर्कसूट स्टार्ट केलं. यानंतर मी इथे एक सिंपल कमांड लिहिन, http://work. ही कमांड दिल्यावर इथे ही वेबसाईट ओपन झाली. या वेबसाईटने काय, सीए सर्टिफिकेट म्हणजे वर्कसूटचं सर्टिफिकेट आहे. ब्राउझर आणि वर्कसूट दोघं पण एकमेकांना कोलॅबरेट करण्यासाठी, कोऑपरेट करण्यासाठी आपल्याला हे सर्टिफिकेट इन्स्टॉल करावं लागेल. बरोबर. मी हे सेव्ह केलं, ओके वर क्लिक केलं, ब्राउझर वर गेलो, प्रेफरन्सेस वर गेलो, परत त्याच स्टेप करतोय ज्या मी OWSP च्या मध्ये केल्या होत्या. CER म्हणजे सर्टिफिकेट लिहिलं, व्ह्यू सर्टिफिकेट केलं, इम्पोर्ट वर क्लिक केलं आणि वर्कसूटचं सर्टिफिकेट बघतोय, जे की मी आता इन्स्टॉल केलं. CERT1 हे वर्कसूटचं सर्टिफिकेशन आहे. हे मी ओपन करतोय इथे. तो मला म्हणतो की ट्रस्ट करा. मी ट्रस्ट करतोय सीए ला. ट्रस्ट सीए, ट्रस्ट सीए. आणि आफ्टर दॅट मी याला ओके करतोय आणि परत ओके करतोय. वर्कसूट सर्टिफिकेशन इथे इन्स्टॉल झालेलं आहे. हे लाईट बंद करू शकतो म्हणजे चांगलं दिसेल. So I have installed worksuit here, worksuit certificate. After that, you can see here next step काय, ज्या काही स्टेप्स मी बोलतोय त्या फक्त बोलत नाही, मी सगळ्या इथे लिहिलेलं आहे. एक एक स्टेप लिहिलेली आहे, अक्षर दिलेला आहे.
Pursuit, an intercept is off should be there. It means intercept is off. So I am going to Pursuit here. Then I am clicking on proxy and I am clicking on this. Intercept is off. म्हणजे काय करतोय मी Pursuitला सांगतोय बाबा आता कोणतीही ट्रॅफिक थांबवू नको. आता सध्या आपण अटॅक करत नाही. आपण अटॅक कधी करणार आहोत? शर्मा ट्रॅव्हल सोबत. शर्मा ट्रॅव्हल्स नावाची एक जेन्युइन वेबसाईट आहे, ऍक्च्युअल वेबसाईट आहे, जिच्याने तुम्ही खरोखर तिकीट बुक करू शकता. ही अजिबात टेस्ट वेबसाईट नाही, यामुळे हिच्यावर अटॅक करायचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. इथे काही आलं सर, हे टाकता का? तुमच्या कॉलेजने बॅन केलेलं आहे ट्रॅव्हल तिकीट बुक करायला. रेफरन्सेस आहे, रेफरन्सेस वर क्लिक करून मी अलो पॉपअप्स म्हणतो. हे शर्मा ट्रॅव्हल्स ओपन होतो. आपल्याला Pursuit अजिबात अपडेट करायचं नाहीये. एक्झिस्टिंग विजार्ड आपल्याला हवं आहे. गॉट इट वर क्लिक केलं. शर्मा ट्रॅव्हल्स ऑनलाईन नावाची वेबसाईट ओपन करतोय मी. बघा आता कुठे जायचं आपण सगळ्यांनी? एकच तिकीट बुक करायचं बरं का. नांदेड करूया. नांदेड करायचं कोणाचं तरी गाव असेल. थोडंसं दूर कोणतं आहे नांदेडपासून? कोणतं सिटी आहे? जास्त तिकीट पाहिजे ना आपल्याला. 2-3 हजार तिकीट असेल तर बरं वाटेल, थोडा जास्त फायदा झाला. कोणतं? नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर, कुठे करायचं? सोलापूर करू आणि उद्याचं तिकीट बुक करू. ओके, आपण उद्याचं तिकीट सर आहे का बरं? यस, दॅट्स ग्रेट. तिकीट आहे. फक्त 810 रुपये आहे, म्हणजे जास्त काही फायदा होत नाही. नो प्रॉब्लेम. इथे दुसरं डेस्टिनेशन टाकू. समजा इथे समजा मुंबई टाकलं तर जास्त असेल करायची. मॉडिफाय. आता प्लॅन चेंज झालाय. मी नांदेड वरून मुंबईला जातो. यस, 1000 रुपये तरी आहे. सिलेक्ट बर्थ म्हटलं मी. यस, फार कमी जागा शिल्लक आहेत. ओके, मी 2 सीट बुक करून घेतो. ओके, पिकअप पॉइंट कुठे घ्यायला यायला पाहिजे? इथं घ्यायला या. ड्रॉपिंग पॉइंट कुठे आहे? ओके, कुठे जायचं? नाशिक. मुंबई बुक केलं कसं काय नाशिकला जाणार? वाशी. 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 ओके. सो प्रोव्हाइड पॅसेंजर डिटेल याच्यावर क्लिक करायचं आणि काय करायचंय? या Pursuit वर जायचंय. इथे जाऊन इंटरसेप्ट इज ऑन करायचं. म्हणजे आता जेव्हा मी याच्यावर क्लिक करेल तेव्हा त्या जाणाऱ्या ट्रॅफिकला तो थांबवून घेईल. प्रोव्हाइड पॅसेंजर डिटेल. क्लिक ऑन दिस. इमिडिएटली यू कॅन सी द ट्रॅफिक हियर इन द Pursuit. या ट्रॅफिक मध्ये आपण काय करू? 2000 रुपये शोधू. 2000 रुपयाचे तिकीट होते ना. 1000 रुपयाचे एक म्हणजे 2000 चे 2. हे इथं 1000 आहे बघा. आपण काय करू? 1000 रुपये तर आपल्याकडे नसतील. 1 रुपया करून टाकू. 1 रुपया. ओके, एन्जॉय. 1 रुपया तिकिटाची किंमत. मी याला केलं फॉरवर्ड. फॉरवर्ड करता बरोबर मी इथे चेक करतो बाबा तिकिटाची किंमत कमी झाली का. बघूया. मी परत एकदा करतो फॉरवर्ड. तिकिटाची किंमत कमी झाली का? यस, झालेली आहे कदाचित. बघूया. यस, बघा 1 रुपया झाली तिकिटाची किंमत. एकाचीच झाली. हा, ते दुसरं पण 1000 शोधावा लागेल. दुसरं 1000 पण शोधलं त्याची पण कमी करू शकतो. मी एकच 10,000
घेऊन जाईल तो जातोय फक्त 51 रुपये. ओके, तर तिकिटाची किंमत कमी केली का आपण 1000 रुपयाची 51 रुपये केली. 50 रुपये जीएसटी आहे ना, म्हणजे 1 रुपये तिकीट आणि 50 रुपये जीएसटी लागला, त्याच्यामुळे 51 रुपये तिकीट झालं. म्हणजे कुठून तरी 50 रुपये 1 रुपया होता, 50 रुपये मात्र आणावे लागतील. सो अशा प्रकारे आपण तिकिटाची किंमत चेंज करू शकतो. याच्यानंतर आपण काय केलं, आता हे तिकिटाची किंमत कमी झाली, प्रोसीड टू पे डिटेल्स केलं आणि ओके म्हटलं. पॅसेंजर नेम टाकावा लागेल, सगळं टाकावं लागेल, इंटरनेट बँकिंग क्रेडेन्शियल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड क्रेडेन्शियल टाकावे लागतील. जसेही ते क्रेडेन्शियल आपण टाकाल इमिजिएटली त्याला कळेल की या व्यक्तीने तिकीट बुक केलं, लगेच गाडी त्याच्या घरी येईल. कारण की फक्त ऑनलाईन आहे ना, हे काही कॅश ऑन डिलिव्हरी नाहीये का बाबा तू मुंबईला पोहोचल्यावर पैसे दे, तेवढी प्रगत अजूनपर्यंत तरी सिस्टीम आलेली नाहीये. तर सगळे लोक प्रवास करतील, मुंबईला पोहोचल्यावर पळून जातील. सो हे आपण याला म्हणतात पॅरामीटर टॅम्परिंग अटॅक. पॅरामीटर टॅम्परिंग का म्हणतात, कारण की आपण पॅरामीटर टॅम्पर केला. 1000 रुपयाचा तिकिटाचा जो पॅरामीटर होता 1000 रुपये, त्याला आपण 1 रुपया केलं, म्हणून त्याला म्हणतात पॅरामीटर टॅम्परिंग अटॅक. हा कशाने केला, आपण वर्क सूट यूज करून केला. ओके, असे अनेक अटॅक माझ्याकडे आहेत. ओके, कमीत कमी 100 अटॅक तरी असतात. 100 पैकी मी निवडक अटॅक इथे तुम्हाला दाखवायला आणलेले आहे, ज्याच्याने तुम्हाला काहीतरी एन्जॉयमेंट वाटेल आणि असं वाटेल की बाबा रोजमर्राच्या लाईफ मध्ये मी जे यूज करतो आहे ते सुद्धा धोकादायक आहे. इट्स नॉट दॅट मच सिंपल. ओके, आपण परत प्रेझेंटेशन करतो. हाऊ टू प्रिव्हेंट पॅरामीटर टॅम्परिंग अटॅक. सगळ्यात फर्स्ट वे आहे ते म्हणजे तुम्ही कोणती पण वेबसाईट काढा, त्याचे पैसे वाचवण्यासाठी HTTP यूज करू नका, HTTPS करा. HTTPS मध्ये काय फरक आहे, सिक्युअर. काय मग कशामुळे सिक्युरिटी, SSL चा फुल फॉर्म काय, सिक्युअर सॉकेट लेयर. मग हे सर्टिफिकेशन सगळेच लोक का बरं घेतले त्यांच्या वेबसाईट. आता शर्मा ट्रॅव्हल्सने का एवढ्या दिवसापासून HTTP ठेवलेलं आहे, ओके. सिक्युअर सॉकेट लेयर, जसं आपण कॉलेजला ग्रांट देतो, नॅक ग्रांट, NBA ग्रांट, बरोबर, तशी ही एक प्रकारचं सर्टिफिकेशन आहे सिक्युअर सॉकेट लेयर. ओके, हे देण्यासाठी त्यांना काहीतरी जास्त किंमत मोजावी लागत असेल, त्यांना सिक्युअर सॉकेट लेयरचे जे स्टँडर्ड आहे ते स्टँडर्ड मेंटेन करावे लागत असतील वेबसाईटला. जास्त किंमत द्यायची नाही किंवा स्टँडर्ड मेंटेन करायची नाही, या दोन पैकी एक रिझन आहे ज्यामुळे जगातल्या सगळ्या वेबसाईट HTTPS नाहीत. काही वेबसाईट अजून पण HTTP आहेत, जसं की sharmatravels.com, .online.com. करेक्ट. सो जेव्हा पण तुमची स्वतःची वेबसाईट असेल ती कोणती हवी, फक्त आणि फक्त HTTPS हवी. ते जे स्टँडर्ड सांगतील ते डोळे बंद करून आपण फॉलो करायचे आहेत, अन्यथा माझ्यासारखा कोणीतरी हॅकर येईल, तो पॅरामीटर टॅम्परिंग अटॅक करेल. ओके, then forms on the site should have some built-in protection to avoid rejects, to limit or validate data. म्हणजे HTTPS यूज करून तुम्ही अशा प्रकारचा फॉर्म यूज करा की वर्क सूट यूज करून जरी त्याला कोणी इंटरसेप्ट केलं तरी सुद्धा तो व्यक्ती त्या डाटाला बघू शकत नाही, तो एन्क्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये डाटा पाहिजे. दिस इज अ सेकंड स्टेप, एन्क्रिप्शन. नेक्स्ट स्टेप, सर्व्हर साइड व्हॅलिडेशन करायला हवं, म्हणजे जे काही क्वेरी आहे ती सर्व्हर साइडला व्हॅलिडेट करायला हवी आणि अनवॉन्टेड डाटाला हाईड करायला. नेक्स्ट बघूया मॅन इन द मिडल अटॅक. आता जे का सरांनी विचारलं की वायर शार्क यूज करून आपण कसं काय अटॅक करत आहोत, त्याचं उत्तर मी देतो. वायर शार्क हे टूल आहे, थोडा वेळापूर्वी सांगितलं, जे की नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर यूज करतात चांगल्या पर्पजसाठी. त्याचा आपण डायरेक्टली मॅन इन द मिडल अटॅक, स्निफिंग अटॅक करण्यासाठी यूज करणार आहोत. मी इथे जातोय, सगळ्यात पहिले वायर शार्क स्टार्ट करतोय, मी हे सगळं बंद करतोय.
मध्ये जाऊन आपले नॉर्मल प्रेफरन्सेस करतोय आता मी. ऑटो डिटेक्ट प्रॉक्सी, आणि वायरशार्क ओपन करतो. इंटरनेट झिरो कनेक्शन माझं आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर क्लिक केली आहे. इथे गेलोय. bookbustickets.com नावाची एक वेबसाईट आहे. ही पण एक जेन्युइन वेबसाईट आहे. 100% जेन्युइन वेबसाईट आहे. अजिबात टेस्ट वेबसाईट नाही आहे. या वेबसाईट वर गेल्यावर आपण आपला कोड, लॉग इन, क्रेडेन्शियल, पासवर्ड काहीतरी टाकायचं. ओके, मी काय करतोय, वायरशार्क स्टार्ट आहे, सगळी ट्रॅफिक मॉनिटर होते बरोबर आहे सगळ्यात पहिले. म्हणजे मी इथून काही ट्रॅफिक पाठवेल ती इथे डिटेक्ट होईल बरोबर का. आपल्याला काय करायचं, ट्रॅफिक मुद्दामून पाठवायची. मी कोड लिहितो आहे 1 2 3 4 5 6 हा कोड आहे. माझा लॉग इन आयडी आहे कुंदन. माझा पासवर्ड मी टाकतो आहे 4 5 6 9 8 7 आणि याला म्हणतोय लॉग इन. जसं मी लॉग इन म्हणेल वायरशार्क वर जाऊन मी ट्रॅफिकला स्टॉप करतो. स्टॉप करून मी काय करेल, वायरशार्क वर जाईल आणि हा फिल्टर वापरेल. त्या वेबसाईटचा आयपी ऍड्रेस and HTTP हा फिल्टर मी इथे यूज केला आहे. इथे मी एंटर करतो. ओके, तो इथे देत नाहीये म्हणजे कदाचित आयपी ऍड्रेस त्या वेबसाईटचा आजच्या तारखेला काहीतरी वेगळा असेल. आपण बघूया काय आयपी ऍड्रेस आहे. पिंग आणि ती वेबसाईटचं नाव www.bookbustickets.com. ओके, हा आयपी ऍड्रेस आहे आजच्या तारखेला 65.1.17 हा आयपी ऍड्रेस आहे. मी इथे जातोय वायरशार्क वर आणि हा आयपी ऍड्रेस टाकतो. Enter. We'll see. Oh, no traffic space. आपण स्टार्ट करतो. नाही, स्पेस असेल नसेल काय फरक नाही पडत. नो, म्हणजे बुक बस तिकीट ही वेबसाईट करायची आता होत नाहीये. हे असं अनेक वेळा होतं. त्याच्यामुळे मी एकपेक्षा जास्त वेबसाईट्स, एकपेक्षा जास्त टूल्स माझ्याकडे ठेवत असतो. आपण netcraft.com नावाची वेबसाईट बघू. सेम तशीच प्रोसेस मी करतो. netcraft.com सॉरी testfire.com नावाची वेबसाईट जी आहे ही एक बँकिंग वेबसाईट आहे. बँकिंगचे क्रेडेन्शियल्स, ऑनलाईन बँकिंग आपण त्यावरून करू शकतो. बँकिंग क्रेडेन्शियल्स वेबसाईट नॉट अवेलेबल. हा, काहीतरी केबीटी सीओई कॉलेज कुठेतरी ब्लॉक केली. फायरवॉल आहे. ओके, यस, तुमचा फायरवॉल बराच स्मार्ट आहे. कदाचित मी 2019 मध्ये आलो त्यानंतर त्यांनी तसं केलं. कळलं बा व्यक्ती परत. तर होतं काय बघा, सिंपल दाखवतो. हे बघा, हे होतं. त्या वेबसाईटला तुम्ही जेव्हा ब्लॉक करून फिल्टर टाकता तेव्हा त्या फिल्टर मध्ये क्लिअरली तुम्हाला इथे दिसतं. इथे दिसतंय का तुम्हाला आता टेक्स्ट लॉग इन काय दिसतंय? टेक्स्ट एजंट आयडी ABCD, टेक्स्ट लॉग इन कुंदन आणि टेक्स्ट पासवर्ड 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. हे अशा प्रकारे डायरेक्टली तुम्हाला पूर्ण क्रेडेन्शियल्स तिकडे दिसतात. ओके, वायरशार्क. तर वायरशार्क हा कोणता अटॅक करू शकतो? मॅन इन द मिडल अटॅक, स्निपिंग अटॅक, इव्हॅस्ट्रोपिंग अटॅक हे करू शकतो. अंडरस्टूड दिस? आफ्टर दैट तोपर्यंत काही क्वेश्चन्स आहेत?
तुम्हाला सोडावा अशी इच्छा आहे का? तसं असेल तर मी खूपच फ्रँक व्यक्ती आहे. मी टीचिंग मध्ये असताना सुद्धा मुलांना म्हणजे परवानगी द्यायचो की काय हरकत नाही, तुम्ही अभ्यास करत बसा, जास्त बोलत बसेल तर. पण मला प्रत्येक सेशन एंटरटेनिंग आणि एन्जॉयिंग करायला आवडतं. शेवटचं एक अँड्रॉइड हॅकिंग घेऊ आणि सोडू, चालेल की अजून तुमची कॅपॅसिटी आहे सोडायचं? थँक्यू व्हेरी मच. मी काय करतो, जो सगळ्यात इंटरेस्टिंग टॉपिक आहे तो घेतो, अँड्रॉइड हॅकिंग, आणि आपण संपवूया. ओके, जर तुम्ही म्हटलं अजून घ्या तर अजून आपल्याकडे तर भरपूर आहे, अजून घेऊ शकतो. फिशिंग अटॅक आहे, ओके, तो आपण सध्या अवॉइड करू. मी प्रेझेंटेशन तरी पण देऊन जातोय सरांना, म्हणजे तुम्हाला जर काय फिशिंग अटॅक वगैरे जे मी 2-3 कन्सेप्ट सोडतोय त्या जर का तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही त्या प्रेझेंटेशन मध्ये बघून करू शकता. कोणाचा अँड्रॉइड मोबाईल हॅक करायचा आहे, कोण अतिशय साफपणाचा आहे, कोणाच्या मोबाईल मध्ये काहीही काळा वेगळा नाही, तो मोबाईल मला सांगा, त्याचा मोबाईल आपण हॅक करूया. असा कोण? एकही सज्जन नाही. सगळ्याच्या मोबाईल मध्ये कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत ज्या दुसऱ्याने बघू नये. कोण आहे का कोण? माझा तर मी शेवटी करणारच आहे ना, त्याला प्रश्नच येत नाही. चला करूया. अँड्रॉइड हॅकिंग इन लोकल नेटवर्क. NGROK नावाचं टूल आहे, लिहून घ्या. NGROK, NGROK. लिहितो NGROK. हे टूल जर यूज केलं तर तुम्ही कुठल्याही नेटवर्कला हॅक करू शकता. फॉर एक्झाम्पल, मी माझ्या ट्रेनिंग मध्ये काय करतो, माझे मोस्ट ऑफ द टाइम स्टुडंट्स अमेरिकेचे वगैरे बाहेरच्या देशाचे असतात, तर मी इथे बसून त्यांचा मोबाईल, अमेरिकेतला मोबाईल हॅक करतो. ओके, NGROK यूज करून ते शक्य आहे. पण मी NGROK अजिबात आता दाखवणार नाहीये, कारण की ते खूप कठीण प्रोसेस आहे, तुमच्या डोक्यावरून जाईल पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट ते इथिकली पण बरोबर नाहीये. एवढं डेंजर काहीतरी तुम्हाला दाखवतो सुरुवातीलाच. मी लोकल नेटवर्क मध्ये दाखवतोय. लोकल नेटवर्क म्हणजे माझा हा मोबाईल आणि एक कॉम्प्युटर दोघं एकमेकांना सेम नेटवर्क मध्ये कनेक्टेड हवेत. तर करून देता का ते कनेक्ट? हा अटॅक करण्यासाठी सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट तुमची काय आहे, तर तुमचा मोबाईल आणि कॉम्प्युटर दोघं एका नेटवर्क मध्ये कनेक्टेड हवेत. कोणता मोबाईल? तुम्हाला जो मोबाईल हॅक करायचा आहे तो. म्हणजे काय करायचं, एखाद्याचा मोबाईल हॅक करायचा आहे, त्याला प्रेमाप्रेमाने घरी बोलवायचं. आपली दुश्मनी सगळी विसर, माझ्या घरी ये चहा प्यायला. त्याला स्वतःहून वायफाय द्यायचं, हे वायफाय कनेक्ट कर बाबा. त्याने वायफाय कनेक्ट केलं तर आपल्या मित्राला सांगून ठेवायचं, कुंदन सरांच्या PPT आहे, 10 स्टेप्स आहेत, फटाफट सगळं करून टाकायचं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तो करणारा कच्चा असेल तर 4 बिस्किट सुद्धा देऊ शकतो, थोडाच वेळ भेटेल. सेकंड स्टेप काय आहे की या काली लिनक्स मध्ये तुमचं जे नेटवर्क आहे ते नेटवर्क अडॅप्टर ब्रिज असायला पाहिजे. नेटवर्क अडॅप्टर कोणतं असायला पाहिजे? ब्रिज असायला पाहिजे. ही सेकंड कंडिशन आहे. थर्ड कंडिशन, बस ते दोनच कंडिशन, खूप झालं. नेक्स्ट एक टूल आहे MSF Venom नावाचं टूल. हे सेम टूल मी विंडोज हॅकिंग साठी सुद्धा यूज करतोय. सेम टू सेम स्टेप्स आहेत, काहीच फरक नाहीये. MSF Venom चा फायदा काय? MSF Venom यूज करून आपण पेलोड तयार करतो. मी सुरुवातीला तुम्हाला पेलोड नावाची कन्सेप्ट सांगितली होती. काय पेलोड सांगा तर बरं. सॉफ्टवेअर आहे. कोणतं सॉफ्टवेअर आहे? हा बरोबर. दुसऱ्याचा पीसी हॅक करण्यासाठी जे सॉफ्टवेअर आपण तयार करतो आहे अतिशय वाईट पर्पजने, त्याला पेलोड म्हणतात. ते पेलोड मी इथे सगळ्यात पहिले तयार करून घेतो. ओके, मी इथे गेलो, हे टर्मिनल मी बंद करतो, नवीन टर्मिनल ओपन करतो. जसं की मी तुम्हाला सांगितलंय
की हॅकिंग करताना प्रत्येक वेळी नवीन टर्मिनल ओपन. सगळ्यात पहिले मी माझा आयपी ऍड्रेस बघतो. आय एम कॉन्फिगर. माझा आयपी ऍड्रेस आहे 10.67. काहीतरी. मी कमांड रन करतो. एकदम सिंपल कमांड आहे, अजिबात रॉकेट सायन्स नाही. MSF Venom is a name of a tool. -p means payload. Which kind of payload we are creating? We are creating Android payload. Which method we are using? Meter critter reverse TCP method we are using. म्हणजे TCP कनेक्शन रिव्हर्स करायचं आहे. म्हणजे त्या मोबाईलला मला रिव्हर्स कॉन्टॅक्ट करायला लावायचा आहे, जो काही मोबाईल हॅक करायचा आहे त्याला. आफ्टर दॅट L host. L host is called listening host. लिसनिंग होस्ट म्हणजे काय? ऑब्वियसली माझा काली दिनांक सामान्य लिसनिंग होस्ट असेल. लिसनिंग होस्टचा आयपी ऍड्रेस काय तो बघावा लागेल आपल्याला. तो इथे आहे 10.67.1.33. This is the IP address of the listening host. Okay. L port. L port means listening port. कोणत्या पोर्टवर मला ट्रॅफिक ऐकायची आहे? लिसनिंग पोर्ट असेल माझा 6227. तुम्ही कुठलाही पोर्ट यूज करू शकता. किती पोर्ट असतात नेटवर्क मध्ये? प्रत्येक कॉम्प्युटर मध्ये नेटवर्क मध्ये सांगता येईल का? किती पोर्ट असतात? 65,000. 535 or 34 etc. 65,535 पोर्ट असतात. त्यापैकी कोणते कोणते वेल नोन पोर्ट असतात? फ्रॉम 0 to 1024 आर वेल नोन पोर्ट्स. त्याच्या पुढचे कुठलेही पोर्ट तुम्ही इथे यूज करू शकता. ओके, म्हणून मी यूज केलाय 6227. var www.html.facebook.apk नावाची एक फाईल आहे. मी फेसबुक नावाची फाईल तयार करतोय. कुठे तयार करतोय? var मध्ये, www मध्ये, html मध्ये. मी त्याच फोल्डर मध्ये का तयार करतोय ती फाईल? दुसरं कुठे का तयार करत नाहीये? कारण की ते फोल्डर जे आहे ते शेअरेबल ड्राईव्ह आहे माझं काली लिनक्सचं. म्हणजे सेम नेटवर्क मध्ये जे पण पीसी किंवा मोबाईल कनेक्टेड असतील ते पीसी किंवा मोबाईल त्या फोल्डर मधल्या फाईलला डिटेक्ट करू शकतात. मी या सगळ्या फाईल फील्ड करतो. HTML फोल्डर मध्ये आलोय. मी इथे जातो. मी काय सांगितलं? facebook.apk नावाची फाईल तयार करायची आहे. कुठे ठेवायची त्या फाईलला? var www.html नावाचं फोल्डर. मी प्रेस करतो एंटर. एंटर केल्यावर तुम्हाला या फोल्डर मध्ये facebook.apk तयार झालेलं दिसेल. बघा, दिसतंय का? माझा पेलोड तयार झाला. कॉम्प्लिकेटेड आहे का पेलोड तयार करणं? अतिशय सिंपल आहे. 10वी पास व्यक्ती सुद्धा आरामात करू शकतो. याच्यानंतर मी काय करतो? एक नवीन टॅब ओपन करतो. ओके, इथं झालेलं आहे. दॅट्स इट. नो 10.229 म्हणजे 10,229 बाइट्सचा हा पेलोड आहे. 10 किलोबाइटचा पेलोड आहे. अतिशय स्मॉल पेलोड आहे. मी काय करतो? इथे आपला टूल यूज करतो MSF कन्सोल. मी तुम्हाला आधी बोललो होतो की मेटास्प्लॉइट नावाचं टूल आहे. बरोबर? हे मेटास्प्लॉइट नावाचं टूल काय करतं? पेनिट्रेशन टेस्टिंग साठी किंवा एक्सप्लॉइटेशन साठी सगळ्या प्रकारच्या अटॅक यूज करण्यासाठी यूज करतो. तर तेच टूल मी इथे यूज करतो आहे. MSF कन्सोलचा फुल फॉर्म आहे मेटास्प्लॉइटेबल फ्रेमवर्क कन्सोल. मेटास्प्लॉइटेबल फ्रेमवर्क कन्सोल. मी याला एंटर केलं, हे टूल ओपन होईल.
यस तुला जो पॉइंट. यानंतर मी काही सिंपल कमांड वापरतो. अतिशय सिंपल कमांड आहे. फर्स्ट कमांड आहे यूज मल्टी हँडलर. म्हणजे मला मल्टिपल अटॅक करायची परवानगी दे बाबा. आपण असं इनडायरेक्टली याला म्हणतो. यूज मल्टी हँडलर. आफ्टर दॅट आय एम रायटिंग नेक्स्ट कमांड सेट पेलोड अँड्रॉइड मीटर रीडर रिव्हर्स टीसीपी. म्हणजे अँड्रॉइड डिव्हाइस वर मीटर रीडर रिव्हर्स टीसीपी नावाचं ऑपरेशन करायची परवानगी मला हवी. म्हणून मी सेट पेलोड त्या कमांडने केलं. पेलोड सेट करून टाकलं. आफ्टर दॅट मी कमांड लिहितोय सेट एल होस्ट. म्हणजे लिसनिंग होस्ट मला सेट करायचा आहे जो की माझा खाली लिनक्स आयपी ऍड्रेस आहे. जो आयपी ऍड्रेस इथे दिलेला आहे बघू शकता तुम्ही 10.67. तो सेम आयपी ऍड्रेस मी इथे टाकला. आफ्टर दॅट सेट एल पोर्ट. सेट एल पोर्ट म्हणजे लिसनिंग पोर्ट सेट करायचा आहे. तो मी इथे टाकतोय. लिसनिंग पोर्ट आपला काय होता तुम्हाला आठवत असेल तर 6227. ओके. तो सेम पोर्ट मी इथे टाकतोय 6227. एंटर. आफ्टर दॅट आय एम रायटिंग show options enter. So you can see that here 10.67 आणि 1.133 हा माझा आयपी ऍड्रेस आहे काली लिनक्सचा आणि हा माझा काली लिनक्सचा पोर्ट आहे. आफ्टर दॅट मी सिंपल कमांड लिहितो एक्सप्लॉइट एंटर. म्हणजे मी एक्सप्लॉइटेशन स्टार्ट केलेलं आहे. त्यानंतर मी एक कमांड लिहितो. त्या कमांडचं सर्व्हिस अपाचे टू स्टार्ट. अपाचे 2 नावाचं सर्व्हर आहे ज्याच्याने मी ते जे फोल्डर आहे HTML फोल्डर जिथे पेलोड स्टोअर आहे माझा तो पेलोड मी बघू शकतो. हा बघा HTML फोल्डर मध्ये हा पेलोड आहे ना माझा. हा पेलोड मला चेक करायचा म्हणून अपाचे 2 सर्व्हर स्टार्ट केलं. माझा मोबाईल जो की सेम नेटवर्क मध्ये आहे. माझ्या दुश्मन मित्राने घरी बोलवलंय चहा प्यायला आणि सांगितलंय बाबा ही जी वेबसाईट आहे हिला ओपन कर. मी अतिशय गुणा आहे. त्याने सांगितलेला आयपी ऍड्रेस ओपन करतोय. त्याने काय आयपी ऍड्रेस सांगितलं मला 10.67. 1.133 मी हा आयपी ऍड्रेस ओपन केला. इथे म्हणतोय ऍड्रेस नॉट रिचेबल. ओके. परत तो करत नाही. कदाचित याचा वायफाय कनेक्शन मध्ये जास्त सिक्युअर असल्यामुळे काय प्रॉब्लेम असू शकतो. मी दुसरा काय करतो ते होत नाही नो प्रॉब्लेम. मी काय करतो त्याला व्हॉट्सअप थ्रू पाठवून देतो तो पेलोड. व्हॉट्सअप हे एकमेव असा ऍप आहे ज्याला व्हायरस कळत नाही. त्याच्यावरून तुम्ही कोणतेही व्हायरस पाठवू शकता. मी अनेक वेळा पाठवलेले आहेत. पण जीमेल जे आहे जीमेल इज व्हेरी स्ट्रॉंग. तुम्ही व्हायरस पाठवला की एका सेकंदात तो सांगतो की हा व्हायरस आहे तो पाठवू देत नाही. मी काली लिनक्सला कनेक्ट केलं. व्हॉट्सअप थ्रू पाठवू शकतो पण व्हॉट्सअप ओपन करण्यात वेळ जाईल म्हणून डायरेक्टली मी इथून पेलोड घेतो आणि माझ्या मोबाईल मध्ये पाठवतो. फाईल ट्रान्सफरवर क्लिक केलंय. माझा मोबाईल ओपन झालेला आहे. दॅट ग्रेट इंटरनल शेअर स्टोरेज. आता माझ्याकडे नेहमी एक अँटीव्हायरस असतो. कधी मी आवाज अँटीव्हायरस वापरतो जो तुम्ही पण वापरा पण तो चार्जेबल आहे. जर तुम्हाला फ्री वापरायचं असेल तर तुम्ही वापरा पांडा. पांडा सिक्युरिटी नावाचा एक अँटीव्हायरस आहे जो फ्री ऑफ कॉस्ट आहे. तो मोबाईल मध्ये नेहमी वापरून ठेवा. पांडा सिक्युरिटी. याचा फायदा काय अँटीव्हायरसचा काय फायदा आहे बरं. जेव्हा पण तुमच्या मोबाईल मध्ये कोणता व्हायरस येईल हे अँटीव्हायरस तुम्हाला न विचारता त्या फाईलला डिलीट करून टाकतात. जेणेकरून तुम्ही सिक्युअर राहतात. तुम्हाला अजिबात सायबर सिक्युरिटी शिकायची गरज नाही. ते स्वतःच ते सगळं काम करतात.
फाईल माझ्या मोबाईलमध्ये आलेली. ओके, बेटर हेच राहील का मी तिकडे येऊन कोणाला तरी दाखवून करतो. ओके, facebook.apk नावाची फाईल आहे. facebook.apk नावाची फाईल आहे. सिम्पली या फाईलला जसं आपण सगळे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो तसं इन्स्टॉल करूया. ओके, तुमच्या मित्राला तुम्ही सांगता नेक्स्ट वर क्लिक कर. ओके, त्यानंतर इन्स्टॉल वर क्लिक कर. ओके, त्याच्यानंतर तुम्ही त्याला म्हणताय बाबा या सॉफ्टवेअरला इन्स्टॉल कर. हे सॉफ्टवेअर अतिशय फायद्याचे आहे. फेसबुकचे जेवढे पण युजर क्रेडेन्शियल्स आहेत सगळे तुला भेटून जातात. असं काहीतरी लालूच दाखवल्यावर तो लगेच इन्स्टॉल कर. याला म्हणायचंय की नो प्रॉब्लेम, यू कॅन इन्स्टॉल द ऍप, नो एनी थ्रेट इज देअर, इन्स्टॉल एनीवे. त्यानंतर डोंट सेव्ह आणि ओपन. ओके, आता हा तुमचा मोबाईल आहे समजा. ओके, तुम्ही काय करायचं, मी जेव्हा सांगेल तेव्हा फक्त मेन ऍक्टिव्हिटीवर क्लिक करा. मेन ऍक्टिव्हिटी नावाचं एक ऍप्लिकेशन यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेलं आहे. म्हणजे मला आपण खाली लिनक्स ओपन करू. मोबाईल अजिबात माझ्याकडे नाही, तो मित्राकडे आहे. ओके सर, क्लिक करा मेन ऍक्टिव्हिटीवर. क्लिक केल्यावर तुम्हाला इथे दिसेल की इथे मीटर सेशन भेटेल मला. परत एकदा क्लिक करा. ओके, आपण काय करू, परत एकदा कंट्रोल सी करून एक्सप्लॉइट करू. एंटर करा आता क्लिक. ओके, नो प्रॉब्लेम. आपण काय करू, सेशन्स एंटर करू. there are no sessions, it is same. ओके, मी काय करतो, मी ही सगळी प्रोसेस एका मिनिटात माझ्या नेटवर्कवर करतो. कदाचित तुमचं नेटवर्क फार सिक्युअर आहे त्याच्यामुळे होत असेल. माझ्या मोबाईलच्या पर्सनल नेटवर्कवर करतो. इज इट फाईन? इट विल टेक ओनली 5 मिनिट्स. नो प्रॉब्लेम. हां, वायफाय, मोबाईलचं वायफाय बंद झालं. नाही, तुमचं वायफाय तर सुरू आहे, पण तुमचं वायफाय सिक्युअर आहे ना, त्याच्यामुळे तर करू देत नाही. तर मी काय करतो, तुम्ही जर का एखाद्या लोकल सप्लायरकडून वायफाय घेतलं असेल तर ते डेफिनेटली इनसिक्युअर आहे. त्याच्यावर वायफाय हॅकिंग हे सगळे काय होते आणि मनापात होऊ शकतात, अँड्रॉइड हॅकिंग, विंडोज हॅकिंग एक्सेट्रा. पण तुम्ही जर का एअरटेल एक्सट्रीम घेतलं असेल तर एवढं सिक्युअर आहे का ते अटॅक कुठला करू देत नाही. फक्त टेनियर ऑफ सर्व्हिस अटॅक त्याच्यावर 100% होतो एअरटेल एक्सट्रीमवर. म्हणजे एअरटेल एक्सट्रीम कडून मला अजिबात मार्केटिंगसाठी पाठवलेलं नाहीये, पण मी स्वतः सगळे वापरून चुकलोय म्हणून मला ते माहिती.
I'll take your last 10 minutes maximum. Is it fine? Okay. एखाद्या मोबाईलचं नेटवर्क इथं भेटतंय का या रूम मध्ये? कुठल्याच मोबाईलचं नेटवर्क इथं भेटत नाही. मोबाईल नेटवर्क म्हणजे ज्यावर लावलाय काही रेंजच्या इश्यू आहे. कारण की भरपूर कॉलेजेस मध्ये त्याचे लावलेलं आहे. आपण परत तुमच्या कॉलेजच्या वायफायवरच सेम अटॅक परफॉर्म करायचा प्रयत्न करून बघू. ओके, जर का झाला तर आपण तशी बघूया. वायफायची सिक्युरिटी जर एक्स्ट्रीम असेल तर हा अटॅक इथे होऊ शकत नाही. मोबाईलचं सेपरेट नेटवर्क लागेल. मोबाईलचं एअरटेल, मोबाईलचं जिओ, मोबाईलचं जे पण नेटवर्क आहे ते कोणतंच नेटवर्क सिक्युअर नाहीये. 100% हा अटॅक तिथे फुल परफॉर्म होतो. ओके, या वेळेला आपण काय करू, इन्स्टेड ऑफ फेसबुक मी काय करतो, इंस्टाग्राम ऍप तयार करतो. ओके, instagram.apk एंटर. इंस्टाग्राम पण ब्लॉक आहे, फ्री फायर वाला नाही, ऍप ब्लॉक नाहीये. तुमच्या फायरवॉलचा ऍप मुळे प्रॉब्लेम नाही होते. तुमच्या फायरवॉलने अशी सिक्युरिटी सिस्टम करून ठेवलेली आहे की हे जे पेलोड आहे ना, हे पेलोड कडून मेसेजेस येत नाही. मीटर रिव्हर्स टीसीपी कम्युनिकेशन होतं. सर सिस्टमचा पण आयपी चेंज झाला असेल. हां, चेंज करतो. ifconfig 10.67 1.130 बरोबर सेम आहे ना सर? सेम आहे बघा. चेंज होतं म्हणजे काहीतरी स्टॅटिक आयपी सेटिंग असेल नाही, पण डीएचसीपीच आहे. var फोल्डर पाथ सांगता येईल का? www.html या फोल्डर मध्ये गेलो. इंस्टाग्राम नावाचा ऍप तयार झालेला आहे. मी ते पेलोड परत एकदा इन्स्टॉल केलाय इथे. आफ्टर दॅट मी एक नवीन टर्मिनल ओपन करतोय आणि त्यात मी msf console कमांड लिहितोय. नेक्स्ट कमांड यूज मल्टी स्लॅश हँडलर नेक्स्ट कमांड लिहितोय.
set payload is the next command to set up the payload. I'm writing this command over here. Then set LOS is the next command. Then set lport is the next command. I'm setting up the port. Port is 6227. I'm copying this and pasting it over here, setting listening port. Then show options is the next command. And then exploit is a command. कारण की HTML फोल्डरला आपण यूज करत नाहीये, त्यामुळे सर्व्हिस अपाचे टू स्टार्ट लिहायची काही गरज नाहीये आता. मी परत एकदा माझा मोबाईल कनेक्ट केला खाली लिनक्सला. ते पेलोड मी इथे घेऊन घेतो. Instagram.apk नावाचं पेलोड आहे, ते मी माझ्या मोबाईल मध्ये घेतोय परत एकदा. इंटरनल शेअर स्टोरेज. पेस्ट. ओके, ते पेलोड माझ्याकडे आलेलं आहे. ओके, मी तुला सांगतोय बाबा ते पेलोड, ते जे सॉफ्टवेअर आहे ते इन्स्टॉल कर. खूपच इंटरेस्टिंग सॉफ्टवेअर आहे. तो ते इन्स्टॉल करेल, सगळ्या परमिशन्स एक्सेप्ट करून घेईल तो. कारण की आपल्याला सवयच आहे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना आपण कधीच कोणाला बंद दुखत नाही, कोणत्या परमिशन रोखत नाही, सगळं त्याला ऍक्सेस देतो. जसं आज सकाळी गायत्री पडे मॅडमने सांगितलं होतं की वी आर ऑलवेज गिव्हिंग परमिशन्स अँड दिस इज व्हेरी हार्मफुल फॉर अस. मी इन्स्टॉल एनीवे केलंय मोबाईलवर. आणि मी या सॉफ्टवेअरला आता ओपन करेन. हे मी सॉफ्टवेअरला ओपन केलं, मीटर सेशन मला भेटलेलं आहे. त्या मोबाईलला माझा मित्र वापरत होता, मी अजूनपर्यंत हात लावलेला नाहीये. मी फक्त त्याला सांगितलं बाबा व्हॉट्सअप थ्रू एक तुला सॉफ्टवेअर आलं, ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घे, हा तुला 10,000 रुपये भेटून जातील. लगेच 10,000 तर प्रत्येकाला पाहिजे तर पटक्यात इन्स्टॉल करतो. मला मीटर सेशन भेटलंय. आता मी सगळ्यात पहिले काय करतो, सिस इन्फो कमांड यूज करतो. हे बघा, कोणता मोबाईल आहे माझा, अँड्रॉइड 9, अजूनपर्यंत खूप मागे. ओके, लोकल होस्ट इन एक्सेट्रा सगळे मला डिटेल्स भेटतात. आफ्टर दॅट म्हणजे 100% माझा मोबाईल हॅक झाला, 100% हॅक झालेला. काहीही करू शकतो मी. त्यापैकी काही डेंजरस गोष्टी करून दाखवतो मी तुम्हाला, जे तुम्ही एन्जॉय करू शकाल. डम्प कॉल लॉक करू आपण. डम्प कॉल लॉक. डम्प कॉल लॉक म्हणजे काय,
ज्या ज्या लोकांना मी आजपर्यंत कॉल केले माझा मोबाईल घेतल्यापासून, इसवी सन पूर्व 2017 साली मी घेतला होता मोबाईल, आज बरेच वर्ष झाले, म्हणजे हजारो कॉल लागत असतील, सगळे डाउनलोड होते. त्या मोबाईलला हात न लावता हे बघा झालेलं आहे एरर कमांड डंप कॉल लॉग, कारण की खूप जास्त असतील माझे कॉल लॉग म्हणून ते डाउनलोड होत नसतील. म्हणून मी सांगतो तुमचा कोणाचा तरी मोबाईल द्या तर काहीतरी आपण एन्जॉय केलं असतं. ते 5000 वरती असतील, याने टाइम लिमिट सेट केलेला आहे. याचा टाइम लिमिट असेल 3 सेकंद 2 सेकंद, जेवढे होतील तेवढे कर, तसं तो करत तर नाही. मी बाकीच्या लोकांचे जे पण कॉल लॉग डंप केले तुम्हाला दाखवू शकतो, कुठे आहे ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट कमांड करू, नो प्रॉब्लेम. डंप एसएमएस करू. तर माझ्या मोबाईल मध्ये जे पण एसएमएस आहेत सगळे इथे डाउनलोड होते माझ्या खाली लिनक्स मध्ये. मोबाईलला हात न लावता, यस गॉट इट, दॅट्स ग्रेट. सी दैट एसएमएस डंप सब रात खुलने वाले हैं. हे बघा मला हा मेसेज आला होता, हॅलो कुंदन जी, एनी अपडेट ऑन ट्रेनर? ग्रेट. डिअर इन्व्हेस्टर, ई वोटिंग फॉर इंजिनियर्स. ओके. माझं नशीब इथं की आपल्याला बँकेचा मेसेज दिसलेला नाहीये, माझा बॅलन्स तुम्हाला दिसलेला नाही. खूप कमी आहे रुपयांमध्ये, हजारो पर्यंत पण गेले. ओके. तर हे सगळे एसएमएस माझे या हॅकरने, खाली लिनक्स जो यूज करतोय त्या हॅकरने डाउनलोड केलेले आहेत त्याच्या पीसी मध्ये. दिसतंय का मोबाईल इकडे ठेवलाय, मोबाईलला हात लावलेला नाही. हा आता पुढचं अजून करूया काहीतरी डेंजर. डंप एसएमएस झालं, त्याच्यानंतर सेंड एसएमएस. आता मी काय करतो, या मोबाईलला हात न लावता एसएमएस पाठवतो तिसऱ्या मोबाईलला, त्या मोबाईलला हात न लावता तिसऱ्या व्यक्तीला एसएमएस पाठवतो. कोणाला पाठवतो सांगा बरं. मला असं सांगा की ज्या व्यक्तीला मी हे जे काही करतो आहे हे पटत नाहीये त्यालाच आपण एसएमएस पाठवू, म्हणजे त्याला पटायला लागेल नाही बाबा खरोखर अँड्रॉइड हॅकिंग झालं होतं. कोणाला पाठवायचं? यस. एकमेकांचे नाव सांगू नका, स्वतःचं नाव सांगा. आज कुछ तू बानी करते. ओके. नो प्रॉब्लेम. तुमच्या एचओडी सरांना पाठवायचा का मेसेज? पण एचओडी सरांना आला का नाही आला कसं कळेल? तर माझा फेवर तर ते यसच बोलतील, हो आला असं बोलतील. दाखवतील का ते? हा चालेल. एचओडी सर तुम्ही दाखवा मोबाईल बाकी त्यांना एसएमएस आला दाखवा. यस दॅट्स ग्रेट. चला एचओडी सर तयार आहे. ज्याला हवं त्याने एचओडी सरांचा मोबाईल घेऊन बघून घ्यायचा एसएमएस आला की नाही आला. ओके. -D फोन नंबर. सर बोला तुमचा फोन नंबर. 8888 32400. ग्रेट सर, खूप छान नंबर आहे. मी तुम्हाला पाठवलेला आहे मेसेज. हॅलो, I have hacked your mobile. Okay, give me 1 crore. Okay, 1 crore. आपण 1 करोड मागले, त्याला कमी कशाला मागायचं? मागायचं जास्त मागायचं. आपण त्याला एंटर करून देऊ. एंटर करू. You must enter both destination and address -D and -T. Okay, -T लिहायचा आहे आपला. एक छोटीशी मिस्टेक झालेली आहे हॅकर कडून. तोच प्रॉब्लेम नाही. इथे -T लिहायचं आहे एसएमएस टेक्स्टच्या आधी. काय हा फोन मध्ये एन राहून गेला. बरोबर. फोन नंबर असं काही लिहायचं नाही आपल्याला. -D. ओके सर, नंबर बरोबर तुमचा मोबाईल नंबर. ओके, एंटर. होतंय. एचओडी सरांचा मोबाईल आहे त्यामुळे वेळ तर लागणार नाही. इतक्या सहजासहजी हॅक होणार नाही. ओ टाइम आउट आहे. सब नेटवर्कच नाहीये करायची तुमच्याकडे. कोणाचा नंबर घेऊ बोला. थोडाफार तरी नेटवर्क आहे असं कोणी आहे?
नाहीये ना, बरोबर. SMS यायला माझं तर नेटवर्क हवं का नाही? हा, माझं आहे थोडंफार आहे. बघूया परत एकदा बघूया. नाही दुसरा एखादा नंबर द्या बरं. ओके थांबा, आपण मेसेज छोटा करूया. गिव मी 1 करोड. आपलं जे महत्वाचं तेच बोलायचं ना, कशाला हॅकरने का सांगायचं. ओके बोला, नंबर बोला. 9921 83 9984. ओके, हा नंबर आहे. आपण कमांड बरोबर लिहिलं का बघून घेऊ. send_sms -d फोन नंबर -t SMS टेक्स्ट. एकदम बरोबर कमांड आहे माझ्या हिशोबाने. तरी एंटर करूया. नाही तो टाइम आउट एरर म्हणतोय. म्हणजे कुठेतरी इथे माझ्या मोबाईल थ्रू नेट SMS जायला वेळ लागतोय, कारण की इथे नेटवर्क नाहीये म्हणून. पण हा SMS 100% पोहोचतो जर का आपण ओरिजिनल नेटवर्क मध्ये असतो तर. ओके, तर अशा रीतीने तुम्ही समोरच्याला SMS पाठवू शकता. डंप कॉन्टॅक्ट झालाय आपला ऑलरेडी. नाही, डंप कॉन्टॅक्ट नाही झालाय ना. डंप कॉन्टॅक्ट कमांड रन करूया. त्या मोबाईलचे सगळे कॉन्टॅक्ट जे आहेत फोन मेमरी मध्ये, फोन डिरेक्टरी मध्ये, ते सगळे कॉन्टॅक्ट्स आपल्याला भेटतील. त्याला पण तो एरर म्हणतो. नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर वेबकॅम स्ट्रीम, वेबकॅम हे जे कमांड आहेत, या कमांडने आपण जर का आपला अँड्रॉइड मोबाईल बऱ्यापैकी व्हल्नरेबल असेल तर तो डायरेक्टली आपल्या मोबाईलचा जो कॅमेरा आहे त्याच्या थ्रू जो जे काही दिसतंय ते सगळं दाखवतो. आता हे सगळे सक्सेसफुल का होत नाहीये काय सांगता येईल का? एक कारण काय, ते महत्वाचं कारण एक काहीतरी सांगता येईल काय? सगळे सक्सेसफुल व्हायला पाहिजे, का होत नाहीये? याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की आपण जे काही वापरतोय ते फ्री ऑफ कॉस्ट टूल वापरतोय. बरोबर आहे. आपण जर का त्याला काय म्हणतात, ब्लॅक का कोणतं मार्केट असतं, डार्क नेट, डार्क नेट वर गेलो आणि पेड टूल विकत घेतलं तर 100% ते सक्सेसफुल राहील. ओके, webcam_snap करतो मी, एंटर. webcam_stream ने तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. webcam_snap ने तुम्ही डायरेक्टली फोटो घेऊ शकता समोरच्या व्यक्तीचा त्याच्या मोबाईल थ्रू. ओके, इथे पण तो काही आपल्याला रिस्पॉन्स देत नाही, आज त्याच्या पुढे काही जाणार नाही. रेकॉर्ड माईक ने तुम्ही माईक रेकॉर्ड करू शकता. अपलोड रूट ने तुम्ही कोणती पण फाईल त्या मोबाईल मध्ये अपलोड करू शकता. तर हे अशा प्रकारे आहे सगळ्या प्रकारचे अँड्रॉइड हॅकिंग मेथड्स. आफ्टर दॅट हॅक विंडोज जे आहे ते अतिशय सिंपल आहे. सेम मेथड्स आहेत बघा. MSF Venom टूल यूज करायचे आणि विंडोज वर कुठल्याही विंडोज मशीनला तुम्ही हॅक करू शकता. MSF console यूज करायचे and you can hack the Windows. same method, sysinfo. You will get all the things. विंडोज वर कोणते कोणते ऍप्लिकेशन्स आहेत, क्रिप्टोग्राफी, स्टेगोग्राफी आपल्याकडे शिकवायला सध्या वेळ नाही, त्यामुळे हे बंद करायला हवं असं मला वाटतं. व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? आर यू अग्री विथ मी ऑर नॉट? यस. ओके, थँक यू व्हेरी मच. मी प्रेझेंटेशन सरांना देऊन जातोय. प्रेझेंटेशन तुम्ही बघू शकता. कधी काही अडचण असेल तर मला कॉन्टॅक्ट केला तर यू आर ऑलवेज वेलकम. सर आयफोन ऍक्सेस करू शकतो? हां, आयफोन हॅकिंग नाही होत. आयफोन हॅकिंगची कुठलीही मेथड सध्या तरी अवेलेबल नाही. डार्क नेट मध्ये असेल तर फाईन. हा, रेमेडियल मेजर्स मी सांगितले ऑलरेडी. अवास्ट अँटीव्हायरस, पांडा अँटीव्हायरस असे काही जे आहेत ते इन्स्टॉल करा. कुठलाही पेलोड आला तर ते स्वतःहून डिलीट करतात तुम्हाला न विचारता. ओके, पांडा फ्री आहे, अवास्ट फ्री नाही. अवास्ट काहीतरी 1 महिना 6 महिना काहीतरी फ्री आहे, नंतर तो पैसे घेतो. 1200 रुपये वगैरे काहीतरी आहे. इज देयर एनी अदर क्वेश्चन? अजून काही क्वेश्चन आहेत? नाही, सगळ्यांना घरी जायची घाई आहे. थँक्यू व्हेरी मच. I would like to
thank Mr. Kundan Saraf sir for the informative session on cyber threat intelligence and penetration testing. It was really a very interesting session, sir, with a demonstration of penetration testing on different operating systems like Windows and Android. And also the stepwise explanation of the live cyber attack was a valuable addition in the knowledge of all the participants. So thank you on behalf of organizers and the participants for this session, sir. Thank you. See you all of you. Okay, कधी काय वाटत असेल तर आपण ठेवाल नक्कीच. फोन नंबर, yes. फोन नंबर 92